तुम्हाला पण माझ्यासारखं सकाळ-सकाळी मस्तपैकी जाळीदार, खमंग असं हे धिरडं खायला आवडतं का? मला तर प्रचंड आवडतं. सकाळ-सकाळी पोहे, उपमा अगदी काहीही नको वाटतं. अशावेळी मस्तपैकी जाळीदार आणि तितकंच खमंग काहीतरी खावंसं वाटतं. आणि जर हा ऑप्शन ना हेल्दी असेल तर ज्यामध्ये आपण सोडा किंवा इनो अजिबात वापरत नाही. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांना अगदी हेल्दी ऑप्शन हा होऊ शकतो. चला तर मग आज मस्तपैकी हे ज्वारीच्या पिठाचं घावण बनवू. तर त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी इतकं हे डाळीचं पीठ घेतलं, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी ह्याच्यामध्ये बघा मी ज्वारीचं पीठ घेतलं. आता ह्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या थोड्याशा ठेचून घेतल्या आणि त्या वापरल्या. 1 वाटी भरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घातला. पाव चमचा आपण हळद पावडर घालूयात, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने पावडर घातली, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे. इथं मी माझ्याकडे कोथिंबीर होती म्हणून भरपूर कोथिंबीर वापरली. तुम्ही त्याऐवजी बारीक चिरून घेतलेली मेथी, पालक किंवा खिसून घेतलेलं गाजर वगैरे वापरू शकता. ज्यामुळे ही रेसिपी आणखीन जास्त हेल्दी होईल. आता ही रेसिपी फक्त नाश्ताच नाही तर मुलांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता. ज्यामुळे मुलं पण अगदी आवडीनं आणि एन्जॉय करतील रेसिपी नक्की खातील, याची मला 100% खात्री आहे. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता आपण ही तिन्ही पिठं आपण 1-1 वाटी घेतली होती जेणेकरून आपल्या पिठाचं प्रमाण आपल्याला परफेक्ट करता येईल. आता आपण थोडं-थोडं पाणी घालून ना, ते चांगलं असं पीठ तयार करून घेणार आहोत. आता जेव्हा केव्हा धिरडं किंवा घावणं करतो ना, तेव्हा पाण्याचं प्रमाण किती आणि कसं ठरवायचं हे मला बरेच जण विचारतात. तर जेवढी पिठं असतात ना, त्याच्या दुप्पट बरोबर आपल्याला पाणी लागतं. पण कधी-कधी काय होतं प्रत्येकाचं पीठ वेगळं असतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं वर-खाली होऊ शकतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्यामध्ये सोडा नाही आहे, इनो नाही आहे. त्यामुळे पीठ जर घट्ट केलं तर याला जाळी सुटत नाही. त्यामुळं पीठ चांगलं पातळ असावं, ज्यामुळं आपल्या छानपैकी अशा धिरड्यांना जाळी चांगली पडते आणि त्यामुळे मी पीठ नेहमी सरसरीतपेक्षा थोडंसं पातळ करून घेते. आता साधारण मग बघा इथं थोडंसं पीठ मला घट्ट वाटत होतं म्हणून पुन्हा थोडंसं पाणी घातलं. आता पाण्याचं एक्झॅक्ट प्रमाण ह्या रेसिपीला किती लागलं हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच आणि तुम्ही जर कोणत्या वेगळ्या प्रकारची धिरडी बनवत असाल तर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल की कोणकोणत्या प्रकारची आपण धिरडी बनवू शकतो. तर साधारणपणे मला इथं बघा 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ हे इतक्या पिठांसाठी मला साधारणपणे 5 ते 5.5 वाट्या इतकं पाणी लागलं होतं. आता पाणी कसं सांगते तुम्हाला मी, कारण माझी जी वाटी होती ती अगदी मोठी वाटी होती, त्यामुळे मला इतकं पाणी लागले. पण तुमची जर छोटी वाटी असेल, तुम्हाला 3.5 ते 4 वाट्या पाणी पण बास होऊ शकतं. त्यामुळे आता बघा पीठ पण माझं अगदी छानपैकी सरसरीत असं पातळ झालेलं आहे. परफेक्ट असं पीठ झालंय आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर आहे, त्यामुळं हे दिसायला पण तितकंच छान दिसतंय. यामध्ये आपण जिरे वापरले, त्याबरोबरच कोथिंबीरीचा मस्तपैकी खमंगपणा पण येतो. आता हे पीठ आहे ना, ह्याला रेस्ट करायची अजिबात गरज नाही. अगदी पटकन आपण हे छानपैकी असं धिरडं बनवू शकतो. पीठ तयार झालं, एक छोटासा पॅन घेतला. पॅन चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता ही रेसिपी मी अशा गोलाकार पॅनमध्ये करते. तुमच्याकडे मोठा पॅन असेल, तुम्ही मोठा पॅन वापरू शकता किंवा तव्यावर करू शकता. पण मला छोट्या-छोट्या आकाराचे धिरडे बनवायचे होते, त्यामुळे मी छोटा पॅन वापरला. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं. आता बघा गॅस मोठाच ठेवायचा आणि ह्यातलं 1 पळी ते दीड पळी बटर अशा पद्धतीने घालून घ्यायचं. जेव्हा धिरडे करतो, तेव्हा गॅस मोठा असावा आणि पीठ चांगलं पातळ असावं. म्हणजे काय होतं, छान जाळी पडते. सोडा, इनोची अजिबात गरज लागत नाही. आता गॅस थोडा मध्यम केला तरी चालेल आणि गॅसवरती बघा छान झाकण ठेवायचं आणि वरची बाजू कोरडी होईपर्यंत वाट बघायची. साधारणपणे 2 ते 3 मिनिटं झाली. वरची बाजू बघा छान कोरडी झालेली आहे. आता वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आता धिरडं तुम्हाला कुरकुरीत हवं असेल, तर गॅस मोठा ठेवायचा आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटं वाट बघायची. म्हणजे धिरडे ना मस्तपैकी कुरकुरीत होतं आणि बाजू पलटी करून घ्यायची. अगदी छान जाळी पडते, रंग सुरेख येतो, खायला खमंग लागतं. अगदी कशासोबत तुम्ही खाऊ शकता, जसं की तुम्ही ह्याला भाजी, कोणतीही चटणी किंवा अगदी लसणाची चटणी जर तुमच्याकडे असेल ना, तर अप्रतिम धिरडं लागतं. मी आणखीन एक धिरडं तुम्हाला करून दाखवते. पुन्हा बघा गॅस मोठा करायचा, थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे धिरडं अजिबात खाली चिकटणार नाही आणि त्यानंतर पुन्हा 1 ते दीड पळी बॅटर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. जेव्हा धिरडे करतो, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे जेव्हा आपण पीठ घेतो, तेव्हा पुन्हा तळातून ते छान असं हलवून घ्यायचं. कारण पीठ जे असतं ते घट्ट असतात, ते खाली जातात आणि पाणी वरती येतं आणि आपण फक्त वरती पाण्याचा धिरडा करायला गेलो, तर ते येत नाही. त्यामुळे नेहमी पीठ घेताना ते हलवून घ्यायचं आणि पुन्हा धिरडं घालायचं. म्हणजे धिरडं अगदी परफेक्ट होतात. छान जाळी पडते. ह्यामध्ये सोडा इनो नसल्यामुळे मुलांच्या हेल्थसाठी पण खूप चांगला असा ऑप्शन आहे. तर तुम्हाला हे मिक्स पिठाचं किंवा तुम्ही याला ज्वारीच्या पिठाचं घावण किंवा धिरडं म्हणू शकता. तर कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून
त्यामुळे बेल बटनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतील. तर मस्तपैकी हे गरमागरम धिरडं मी टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करते. तुम्ही दही, टोमॅटो केचप किंवा अगदी आमरसासोबत देखील हे बरेचदा सर्व्ह करतात. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर छान कमेंट्स करायला पण विसरू नका. पुन्हा अशाच छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.